हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याचे मऊ लुसलुसीत अशा तिखट पुऱ्या कशा बनवायचे ते बघणार आहे। या अगोदर आपण लाल भोपळ्यापासून घारगे कसे बनवायचे त्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, ती तुम्ही नक्की जाऊन तिथे बघू शकता। आज आपण तिखट पुऱ्या कशा बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी पाव किलो असा लाल भोपळा घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे, त्याची बारीक काप करून आणि पाठीमागची साल काढून घेतलेली आहे। तुम्ही सालीसकट सुद्धा कुकरला लावलं तरी चालते। आता इथे मी 2 ते 3 शिट्या मी कुकरला काढून घेणार आहोत। इथे 3 शिट्या आपण काढून घेतलेल्या आहेत कुकरला। तर बघू शकता इथे भोपळा किती छान असा शिजलेला आहे। आता तो आपण असं स्मॅश करून घेणार आहोत, सगळा बारीक करून घेणार आहोत। इथे आपला भोपळा छान शिजून असा तयार आहे। आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण बारीक ठेचून घेतलेली आहे ते टाकून घेऊ आणि ओवा जिरं थोडंसं पण बारीक करून घेतलेलं आहे ते पण घालून घेऊ। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण घालून घेतलेली आहे। आता हे तुम्ही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हाताने पण मिक्स केलं तरी चालतंय, मी हे चमच्याने मिक्स करून घेते सगळं। हे असं चांगलं मिक्स करून घेतलं ना की सगळं जो तिखटपणा आहे तो चांगला त्या भोपळ्यामध्ये उतरतो। आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत। थोडं थोडं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे, आपल्याला एकदम घालून घ्यायचं नाहीये। जसं आपल्याला लागेल तसं आपण हे गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये। आता हे चांगलं असं आपण मळून घेणार आहोत आणि जास्त असं आपल्याला पातळ मळायचं नाही, आपण जसं पुऱ्यांना मळतो ना तसंच मळायचं आपल्याला, थोडं घट्टसर असं मळायचं आहे। आता पिठाचा अंदाज मी सांगू शकत नाही, कारण पीठ जेवढं आपल्याला त्या भोपळ्याच्या किसमध्ये लागेल तेवढं आपल्याला घालून घ्यायचं इथं। तर मला इथं 2 कप पेक्षा पण जास्त पीठ लागलेलं आहे। इथं मी पाणी वगैरे वापरलेलं नाही, जर आपण भोपळ्याचं किस घेतलेला आहे त्यामध्येच आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं आपलं तुमचं पीठ राहील ना यामध्ये तेवढं तुम्ही थोडं घालून घ्यायचं आहे, एकदम घालून घ्यायचं नाहीये, थोडं थोडं घालून मळून घ्यायचं। इथं आता आपलं पीठ हे मळून झालेलं आहे, छान असं घट्ट असं मळलेलं आहे। आता अर्धा चमचा आपण तेल घालून घेणार आहोत त्याच्यावरती। तेल लावून असं आपण 10 मिनिटासाठी हे थोडा वेळ ठेवून देणार आहोत। 10 मिनिटच ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्त आपण ठेवायचं नाही, नाहीतर त्याला पाणी सुटू शकतं किंवा पुऱ्यामध्ये जास्त तेल वगैरे पिळू शकतात। त्यासाठी आपल्याला हे 10 ते 15 मिनिटच आपल्याला हे ठेवायचं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून अशी पोळी लाटून घेणार आहोत आणि त्याच्या पुऱ्या पाडणार आहोत। तुम्ही डायरेक्ट छोटे छोटे असे गोळे करून छोटे छोटे पुऱ्या लाटून घेतल्या तरी चालतंय। मी अशी पोळी लाटून घेणार आहे। थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं, लावायचं आणि पोळी लाटून घ्यायची। जास्त आपल्याला ही पातळ लाटायची नाहीये पोळी,
अशा प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ लाटायची नाही आहे, थोडीशी जाडच ठेवायची आहे, म्हणजे पुऱ्या छान अशा तेलामध्ये फुगतात. आता इथं आपण एक काट असलेल्या वाटींनी चांगल्या पुऱ्या पाडून घेणार आहोत. जेवढ्या यामध्ये पुऱ्या होतील तेवढ्या आपल्याला हे करून घ्यायच्या. आता याच्यामध्ये म्हणजे 3च पुऱ्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे सगळे आपल्याला पुऱ्या ह्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही असे छोटे छोटे गोळे करून पण त्याच्या पुऱ्या लाटल्या छोट्या तरी पण चालू शकते. आता हे सगळ्या डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि बाकीच्या पण आपण पुऱ्या करून घेणार आहोत. इथं आपल्या ह्या सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. इथं तेल कडकडीत तापलं की आपण त्यामध्ये पुरी सोडून देणार आहोत आणि लगेच पलटी करायला जायचं नाही. पुरी अशी छान अशी फुगून वर आली की मग आपण दुसऱ्या साईडने पलटी करणार आहोत आणि पलटी केल्यावरती गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. तेलामध्ये पुरी सोडत असताना तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे, तर आपली पुरी छान फुगते. बघू शकता किती छान अशी टम फुगलेली आहे. बाकीच्या पण आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. एक एक पुरी आपण सोडून तळून घेणार आहोत. पुऱ्या करताना एकच काळजी घ्यायची, फक्त तेल आपलं हे कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि मग पुरी आपण त्याच्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला ही गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, तर आपल्या ह्या पुऱ्या छान अशा फुगतात. इथं आपल्या ह्या सगळ्या पुऱ्या करून तयार झालेल्या आहेत. बघू शकता किती अशा छान फुगलेल्या आहेत, मऊ अशा लुसलुसीत अशा झालेल्या आहेत. भोपळ्याचा कलर सुद्धा त्याच्यामध्ये छान उतरलेला आहे. असं लालसर अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि कुठेही आपल्या पुऱ्याला तेल असं दिसत नाहीये. इथं लाल भोपळ्याच्या मऊ लुसलुसीत अशा तिखट पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. लहान मुलं सर्रास लाल भोपळ्याची भाजी खात नाहीत, अशा वेळी त्यांना असं काहीतरी वेगळं करून घातलं की ते आवडीने खातात. या पुऱ्या अशाच खायला पण छान लागतात, किंवा तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. कशी वाटली माझी आजची रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला प्रेरणाज होममेड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.